परभणीत अजित पवारांविरोधात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या ताफ्यासमोर आंदोलन केलं। पीक विमा आणि कर्जमाफी न केल्यानं कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय। पोलिसांकडून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड आता सुरू आहे। परभणी दौऱ्यावर होते। पोखर्णी नरसिंह येथे कार्यक्रम आटपल्यानंतर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीसाठी ते जेव्हा आले त्यावेळेला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर याच परिसरामध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच भारतीय किसान सभेचे महाराष्ट्र राज्य किसान सभेचे पदाधिकारी एकत्र आले। या सर्वांनी मिळून 1 रुपयामध्ये जी काय पीक विमा योजना जाहीर करण्यात आली होती यातील पीक विमा अजूनही काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही। तसेच कर्जमाफीचं जे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं तेही पाळण्यात आलं नाही। त्यामुळे त्यांच्या ताफ्यासमोर आपण बघू शकतो की चुन्याच्या डब्या ज्या आहेत त्या टाकण्यात आल्या। जोरदार घोषणाबाजी या आंदोलकांनी केली आहे आणि हे सर्व आंदोलन चालू असताना पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि या सर्वांना पोलीस ठाण्याकडे घेऊन जाण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज परभणीत 2 बैठका होत आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक आहे, मात्र तत्पूर्वी जेव्हा ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले त्यावेळेला हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलकांना सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।